बारामती शहरात ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच बारामती शहर पोलिसांनी दाखवलेल्या चातुर्यामुळे एक संभाव्य आर्थिक गुन्हा अवघ्या काही मिनिटात उधळून लावण्यात आला। इंदापूर चौकातील युनिक मोबाईल शॉप इथं घडलेल्या या प्रकारात 50,000 रुपयांची रक्कम पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे केवळ 15 मिनिटात परत मिळवण्यात यश आले। 27 मार्च रोजी दुपारीच्या सुमारास एका तरुणानं व त्याच्या वडिलांनी मोबाईल शॉपीत येऊन 1,60,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची विनंती केली। दुकान चालक अभिमन्यू मुन्ना शिंदे यांनी सुरुवातीला 50,000 रुपये संबंधित खात्यावर पाठवले, मात्र उर्वरित रक्कम टाकण्याआधीच त्या तरुणानं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अधिक पैसे गुंतवण्याचा सल्ला देत अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। या संशयास्पद व्यवहारामुळे शिंदे यांना फसवणुकीची शक्यता जाणवली। दरम्यान संबंधित तरुण आणि त्याचे कुटुंबीय संपर्क टाळू लागल्यानं प्रकार हा अधिकच संशयास्पद बनला। स्थानिक स्तरावर संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी यांच्या मदतीनं प्रकरण थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशल चिवडशेट्टी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाची सखोल चौकशी केली। शेअर ट्रेडिंग संदर्भातील तांत्रिक प्रश्न विचारत त्याची माहिती पडताळून पाहिल्यानंतर हा प्रकार फसवणुकीकडे झुकणारा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी कायदेशीर परिणामांची जाणीव करून देत संबंधित तरुण व त्याच्या कुटुंबियांना कठोर इशारा दिला। पोलिसांच्या या ठोस भूमिकेमुळे संबंधित कुटुंबियांनी तातडीनं हालचाल करत अवघ्या 15 मिनिटात 50,000 रुपयांची रक्कम ऑनलाईन परत पाठवली, त्यामुळे मोठा आर्थिक तोटा टळला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव तसेच अमीर शेख, महेश माने, बाजीराव गर्जे आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।